छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सांगली शहरामध्ये उभारण्यात यावा यासाठी रॉयल फाउंडेशन व सांगली शहरामधील शिवभक्त मावळ्यांनी मागणी केलेली होती। या मागणीनुसार महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली व त्यासाठी निधी पकडण्यात आला। त्रिकोणी बागेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागेचा ठराव करण्यात आला। तसेच त्या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी चबुतरा व बाजूचा परिसर यासाठी निधी मंजूर करण्यात आला। त्यासाठीची निविदा प्रक्रिया ही पार पाडण्यात आलेली आहे। तरी संबंधित अभियंत्यास आपण सूचना देण्यात यावी व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करून लवकरात लवकर कामाची सुरुवात करावी अशी मागणी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे रॉयल्स यूथ फाउंडेशन मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांनी केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सांगली शहरामध्ये उभारण्यात यावा यासाठी रॉयल यूथ फाउंडेशन मावळा प्रतिष्ठान सर्व सांगलीकर शिवप्रेमी संघटना शिवभक्त यांच्या वतीने ही मागणी करण्यात येत होती आणि या मागणीच्या अनुषंगाने त्रिकोणी बागेमध्ये या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीच्या जागेचा ठराव हा करण्यात आला। ही जागा त्यासाठी मंजूर करण्यात आली। तसेच दिवंगत नेते राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आमचे नेते अजितदादा पवार यांच्या फंडामधून 1,60,00,000 रुपयांचा निधी हा महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर चबुतरा यासाठी मंजूर करण्यात आला आणि आता त्या कामाचं टेंडरही निघालेलं आहे आणि लवकरात लवकर या कामाची सुरुवात व्हावी यासाठी आम्ही रॉयल यूथ फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठानमार्फत आपल्या सांगली महानगरपालिकेचे नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांना आम्ही ते निवेदन दिलं व लवकरात लवकर या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात यावी। तसेच या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात यावा आणि हा शुभारंभ करत असताना सांगलीतील सर्व संघटना, सर्व सामाजिक संघटना असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील यांना यामध्ये सामावून घेऊन या कामाचा शुभारंभ लवकरात लवकर सुरू करण्यात यावा आणि हे काम प्रत्यक्षात लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी आम्ही मागणी केली आणि आमच्या मागणीच्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला सर्व नागरिकांना सामाजिक संघटनांना सामील करून घेऊन लवकरात लवकर या कामाचा शुभारंभ करू असे आश्वासन दिलेलं आहे।